तिसऱ्या युनिटचा दुसरा पार्ट कंटिन्यू करते ज्याचं नाव आहे सोशल सिस्टम स्ट्रॅटिफिकेशन अँड ह्युमन बिहेवियर. त्याच्यामध्ये आपल्याला 3 पार्ट शिकायचे ते लिहून घ्या. डायग्रामॅटिक वेनी, सोशल सिस्टम पहिला, दुसरा स्ट्रॅटिफिकेशन आणि तिसरा ह्युमन बिहेवियर. ठीक. आता सोशल सिस्टीम हा जो शब्द आहे हा शब्द कशाला रेफर करतो तर एक वेगळं पर्टिक्युलर पॅटर्न असतं किंवा एक नेटवर्क असतं नातेसंबंधांचे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे कुणाकुणामध्ये तर इंडिव्हिज्युअल्समध्ये, ग्रुप्समध्ये आणि इन्स्टिट्यूशन्समध्ये. ठीक आहे. सोशल स्ट्रॅटिफिकेशन हे कॅटेगरायझेशन आहे. आपल्याला काय काय शिकायचे बघा. सुरू झालं सोशल सिस्टम हा एक पहिला आहे. दुसरा आहे स्ट्रॅटिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन आणि तिसरं आहे ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर हे 3 पार्ट आपल्याला शिकायचे. जसं आपण आधी सोशलायझेशन, सोशोलॉजिकल कन्सेप्ट, वेगवेगळ्या थेरीज, अप्रोचेस जसं आपण आधीच्या पार्टमध्ये शिकलो तसाच ह्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे. वाचताना ऐकताना खूप सोपं वाटतं पण जेव्हा ह्याच्यावरच काही प्रश्न परीक्षेमध्ये थेरॉटिकल बेसिसवर येतात तर ते त्याचा ॲक्युरेट आन्सर काढणं आपल्याला अवघड जातं. म्हणून प्रत्येक शब्दाचं मी तुम्हाला इथं बॅकग्राऊंड सांगत डेफिनेशन लिहून देत असते. कदाचित डेफिनेशन पण परीक्षेमध्ये येऊ शकतात, काहीही येऊ शकतं. म्हणजे तुमची तयारी ही 100% असलीच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी तुमच्या लेक्चरमध्ये सगळा पार्ट कव्हर करत असते. आता जे जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ते सोशल सिस्टम बरोबर ह्याच्यामध्ये आहे स्ट्रॅटिफिकेशन आणि ह्युमन बिहेवियर. आता हे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न किंवा नेटवर्क जे आहे त्याला रेफर करते सोशल सिस्टम. पण आता कोणतं पॅटर्न किंवा कोणतं नेटवर्क तर नातेसंबंधाचं रिलेशनशिपचं जे ऑलरेडी अस्तित्वात आहे, एक्झिस्टिंग आहे इंडिव्हिज्युअलमध्ये, त्याच्या गटांमध्ये, त्याच्या स्ट्रॅटिफिकेशन हा जो शब्द आहे हा कॅटेगरायझेशन पॅटर्न ऑन नेटवर्क ऑफ रिलेशनशिप. इथं लिहायचं बघितलं पॅटर्न ऑफ रिलेशनशिप existing इंडिव्हिज्युअल, ग्रुप आणि इन्स्टिट्यूशन त्याला रेफर. The social system refers to pattern or relationship existing with individual, group आणि institution. Here social system म्हणजे काय? सोशल सिस्टम हा शब्द कशाला रेफर करतो तर डिफरंट टाइप ऑफ पॅटर्न किंवा नातेसंबंध जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे किंवा मूळ अस्तित्वात आहे इंडिव्हिज्युअल्समध्ये, ग्रुप्समध्ये आणि इन्स्टिट्यूशन्समध्ये. आता सोशल स्ट्रॅटिफिकेशन हा जो शब्द आहे हा कशाला रेफर करतो? सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज द categorization of people. Categorization of people. एवढं लिहिलं. याच्याच खाली ॲरो करून असं लिहायचं म्हणजे हे पॅटर्न्स आहे तुमच्या अभ्यास करण्याचे जे मी तुम्हाला आता लिहून दाखवते. People into what the ranking of socio-economic tier. Ranking of socio-economic basis. झालं. आता ह्याच्यानंतर म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो स्तरीकरण हे कुठल्या बेसिसवर केलं जातं माणसांचं म्हणजे ह्याचं वर्गीकरण कुठल्या बेसिसवर केलं गेलं तर जो रँकिंग
किंवा जो स्टेटस आहे त्या व्यक्तीकडे, ते सोशल असू दे किंवा इकॉनॉमिक असू दे, विदिन द फ्रेमवर्क ऑफ अ सोशल सिस्टीम. ठीक आहे, विदिन द framework of social. हे झालं स्ट्रॅटिफिकेशन. नाव ह्युमन बिहेवियर कसं रेफर केलं आहे, तर हे ऍक्शन आणि कंडक्ट आहे त्या व्यक्तीचा. ठीक आहे, कंडक्ट ऑफ कंडक्ट ऑफ पीपल. ह्याचाच रिझल्ट, ह्याचाच एक रिझल्ट त्या व्यक्तीचं इंटरॅक्शन आहे त्या लोकांबरोबर, त्याच्या लोकांबरोबर आहे सोसायटी बरोबर सुद्धा. ऑफ अ पर्सन ॲज अ रिझल्ट ऑफ interaction with the people and the society. Interaction with the people म्हणजे लोकांबरोबरचे त्यांचे इंटरॅक्शन, देवाणघेवाण, ज्याला आपण पीपल और सोसायटी. तीन शब्द मी मांडले, सोशल सिस्टम, स्ट्रॅटिफिकेशन आणि ह्युमन बिहेवियर. ठीक आहे, सोशल सिस्टम, स्ट्रॅटिफिकेशन आणि ह्युमन बिहेवियर. सोशल सिस्टम कशाला रेफर करतं, पॅटर्न किंवा रिलेशनशिप जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे इंडिव्हिज्युअल, ग्रुप आणि इन्स्टिट्यूशन्समध्ये. ह्युमन बिहेवियर आहे ऍक्शन आणि कंडक्ट आहे लोकांचा, जसं ज्याचाच रिझल्ट त्यांच्यासोबतचे इंटरॅक्शन म्हणजे तुमची ऍक्शन, तुमच्या कृती आणि तुमचं वागणं, कंडक्ट ऑफ बिहेवियर हे कसं असतं, त्याच्यातनं तुमचं गटाबरोबर सॉरी कंडक्ट, ह्याचाच परिणाम काय असतो, जर तुमचं वागणं, तुमच्या कृती ह्या चांगल्या असतील तर तुमचं लोकांबरोबर, सोसायटी बरोबरचे इंटरॅक्शन हे सकारात्मकच असणार आहे. दॅट इतकं कळालं. नाव आपण ऍक्च्युअल, आता डीप लेवलला आपल्याला ह्या शब्दाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, फक्त आणि फक्त सोशल सिस्टम म्हणजे काय सांगा बरं, म्हणजे काय सोशल सिस्टम म्हणजे काय. एक अरेंजमेंट म्हणू शकतो सोशल सिस्टीमला, किंवा मॅनेजमेंट सुद्धा आपण म्हणू शकतो. हे स्तरीकरण आणि मानवी वर्तन जे आहे, सोशल सिस्टम, स्ट्रॅटिफिकेशन अँड ह्युमन बिहेवियर, ह्याचा आपण अभ्यास करतो. ते मी तुम्हाला आता सांगितलं, ते एक्सप्लेन झालं. आणि ऍक्च्युअल आता आपल्याला सोशल सिस्टीमवर यायचं. आलो आपण सोशल सिस्टीम. आता ही जी सोशल सिस्टीम कशाला रेफर करतं, तर जे मॅनेजमेंट आणि अरेंजमेंट आहे ही व्यवस्थित प्रकारे जी केलेली असते त्याचाच अर्थ सोशल असा होतो. आणि इंटर रिलेशनशिप जी आहे पार्टचे ते सुद्धा ह्याच्यामध्ये होतात. म्हणजे इंटर रिलेशनशिप ऑफ पार्ट आणि मॅनेजमेंट आणि अरेंजमेंट ही ऑर्डरली आहे, ती रेफर केली जाते सोशल सिस्टीमच्या द्वारे. याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या, टॅलकट पार्सन.
संकल्पना दिली आहे, त्या संकल्पनेचं नाव आहे सिस्टम. SYSTM. आता ही जी सिस्टम आहे ही मॉडर्न सोशोलॉजीमध्ये वापरली जाते. ठीक आहे. आता सोसायटी हे एक सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये काही वापर आहे, अथॉरिटी आहे, काही परस्पर संमती ज्याला आपण म्युच्युअलिटी म्हणतो, हे सगळं बेस्ड आहे. पण कशावर बेस्ड आहे तर आपलेपणाची जी भावना आहे आणि आपलेपणाची जी आवड आहे त्याच्यावरच ही म्युच्युअलनेस, युजेसेस, अथॉरिटी ही सगळी बेस्ड आहे. वी फिलिंग आपलेपणाची भावना आणि लाईकनेस. आता इंटरडिपेंडन्स आणि कॉपरेशन हे सुद्धा बेसिस आहे आणि ते बाउंड सुद्धा आहे कशाच्या द्वारे तर जो रेसिप्रोकल अवेअरनेस आहे त्या रेसिप्रोकलच्या जागृतीच्या द्वारे. आता हे वेगळं आहे ऍग्रिगेट पीपल कम्युनिटी, जे लोक ऍग्रिगेट पीपल आणि वेगवेगळे आहेत. Social system may be described as an arrangement of social interaction. सामाजिक परस्पर संवाद जो आहे, सोशल इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याची जी अरेंजमेंट आहे ती बेस्ड आहे, जे वेगवेगळे नॉर्म्स अँड व्हॅल्यूज एकत्रितपणे शेअर केल्या जातात त्याच्यावर. व्यक्ती जे आहे कॉन्स्टिट्यूट करतात ह्याला. प्रत्येक जी जागा आणि प्रत्येक जे फंक्शन आहे कशासाठी तर ते परफॉर्म करण्यासाठी विदिन इट. आता ह्या प्रोसेसमध्ये एक इन्फ्लुएन्स, एक व्यक्ती वन इन्फ्लुएन्सेस द अदर, एक व्यक्ती दुसऱ्यावर प्रभाव पाडतो, एका व्यक्तीचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो असं इथं म्हटलेलं आहे. ग्रुप्सवर जे फॉर्म केले गेले आहे ते गेन सुद्धा करतात इन्फ्लुएन्स न्यूमरस सबग्रुपमध्ये जे एक्झिस्टन्समध्ये येतो. ठीक आहे. आता वेगवेगळे सोशल सायंटिस्ट आहे, त्यांनी वेगवेगळ्या सोशल सिस्टीमचं डेफिनेशन केलेलं आहे. ॲज युजल जसं मी तुम्हाला सगळ्या डेफिनेशन डिक्टेट करत असते तसेच तुम्हाला ह्या सुद्धा लिहून घ्यायच्या आहे. ठीक आहे. लिहा. पहिली डेफिनेशन लॅपियर, LAPIERE. सोशल सिस्टीमच्या डेफिनेशन्स लिहितोय आपण. हा डिक्टेट करते मी तसं तसं लिहून. लॅपियर, LAPIERE. दिला. The term society refers not to group of people, but to the complex pattern of the norm of interaction of interaction of interaction that arises among and between things. Full stop, inverted comma, close. ठीक आहे. आता ही जी टर्म सोसायटी रेफर केली आहे
तर हे फक्त नॉट टू ग्रुप ऑफ पीपल, लोकांच्या गटासाठी नाही आहे, परंतु ते एक कॉम्प्लेक्स पॅटर्न सुद्धा आहे, जटिल अशी पद्धत आहे वेगवेगळ्या नॉर्म्सची. आता हे नॉर्म्स कशाचे, तर जे काही इंटरॅक्शन आपण करतो त्याच्यातनं काही गोष्टी उदयास येतात अमंग अँड बिटवीन देम, त्यांच्यामध्येच काही ह्या इंटरॅक्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या नॉर्म्सच्या माध्यमातून काही गोष्टी उदयास येतात. ठीक आहे. दूसरी डेफिनेशन लिहा. अकॉर्डिंग टू चार्ल्स पी लुमीस, CHARLES, CHARLES, चार्ल्स पी लुमीस, LOOMIS. CHARLES, Charles P. Loomis, LOOMIS. Social system is composed of the social system is composed of the pattern interaction, PATTERNED, pattern interaction, INTERACTION, pattern interaction of visual actors whose relation to each other are mutually oriented, full stop, inverted comma, close. आता चार्ल्स पी लुमीस यांची जी डेफिनेशन आहे ते म्हणतात सोशल सिस्टीम, सामाजिक यंत्रणा जी कंपोज केली गेलेली आहे वेगवेगळे पॅटर्न जे आहे इंटरॅक्शनचे, व्हिज्युअल ऍक्टर्स आहे ज्यांचं रिलेशन एकमेकांबद्दल. सोशल सिस्टीम हे पॅटर्न नेटवर्क आणि रिलेशनशिपचं जे कॉन्स्टिट्यूट करण्यात आला आहे पर्सन, गोल्स, इन्स्टिट्यूट. ठीक आहे. अकॉर्डिंग टू पार्सन, LCOW, Parson, a social system may be defined a plurality of social actors who are engaged in more or less stable interaction. Full stop. Inverted comma, close. म्हणजे पार्सन्स यांच्यानुसार सोशल सिस्टम ही कशी डिफाईन केली जाऊ शकते किंवा त्याची डेफिनेशन कशी केली जाऊ शकते, हे तर हे प्लुरॅलिटी आहे सोशल ऍक्टर्सची जे एंगेज आहे जास्तीत जास्त किंवा कमीत कमी स्टेबल इंटरॅक्शन मध्ये. दॅट स्टेबल म्हणजे स्थायी, परमनंट, इंटरॅक्शन म्हणजे परस्पर संवाद. ठीक आहे. आता सगळे सोशल ऑर्गनायझेशन्स आहे म्हणून सोशल सिस्टीम मध्ये प्रत्येक जण इंटरॅक्ट करत असतो, इंडिव्हिज्युअल करत असतो, पण हे कशासाठी, त्याचे परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. व्यक्ती इथं काय ऑक्युपाय करत असतो ह्या सिस्टीम मध्ये, तर सोशल सिस्टीम जी आहे ही कॉम्प्रिहेन्सिव्ह अरेंजमेंट आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह अरेंजमेंट म्हणजे सर्वसमावेशक व्यवस्थापन. ठीक आहे. हे ऑर्बिट आहे सगळ्या डायव्हर्स सबसिस्टीमचं. फॉर एक्झाम्पल डायव्हर्स सबसिस्टीम म्हणजे कुठकुठल्या सबसिस्टीम्स, तर इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल आहे, रिलिजियस आहे आणि
इतरही ते त्यांच्या इंटर रिलेशन बरोबर आहे. आता सोशल सिस्टीम हे इन्व्हायरमेंटच्या द्वारे बाउंड केलेली आहे, बांधलेली आहे. हा झाला definition of social system. इथं कुणाला काही समजलं नसेल किंवा रिपीट करायचं असेल तर सांगा. पुढे जाऊया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल सिस्टीम. Characteristics of social system. वैशिष्ट्य. Characteristics of social system. Different types of characteristics ज्याला आपण वैशिष्ट्य ते आपल्याला नोट डाऊन करायचं बुलेट पॉइंट. पहिलं लिहा, ह्युमन इंटरॅक्शन इज in a system should have a human interaction and interaction in a system should have a. Should have a. हे पहिलं सगळं त्याची तुम्ही लिहून. Second लिहा, social system is connected with the plurality of individual actors. Social system is connected with the plurality of individual actors. With the plurality तिसरं लिहा, तिसरं वैशिष्ट्य, order and pattern among various constituent units. Various constituent units. Various constituent units. ठीक आहे. चौथं वैशिष्ट्य आपल्याला लिहून घ्यायचंय. चौथं लिहा, functional relationship is the basis of unity. Functional relationship relationship is the basis of unity. Basis of unity. ठीक आहे. झालं चौथं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य लिहून घ्यायचंय आपल्याला, एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट ऑफ सिस्टीम. Environmental aspect of social system. आपल्याला link with cultural system.
1 2 3 4 5 6 दिसतंय बोर्डवर. प्लीज नोट डाऊन करून घ्या, कारण आपल्याला लगेच ते एक्सप्लेन करायला घ्यायचं. आता ही जी वैशिष्ट्य आहे सोशल सिस्टीमची, यातलं पहिलं काय आहे, ते ह्युमन इंटरॅक्शन ही एक सिस्टीम आहे आणि त्याला एक एम असलाच पाहिजे. ह्युमन इंटरॅक्शनच्या सिस्टीमचा एक गोल मोठो एम असलाच पाहिजे असं ह्या वैशिष्ट्यामध्ये मांडलेलं आहे. आता एक्सप्रेशन आहे वेगवेगळ्या सोशल सामाजिक नातेसंबंधाचं जे जन्माला आलं ॲज अ रिझल्ट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन म्हणून. ह्युमन इंटरॅक्शन किंवा ऍक्टिव्हिटीजच्या इंडिव्हिज्युअलच्या हे ऍक्टर्स आहे, शी शुड नॉट बी एमलेस. म्हणजे हे जे काही आहे याला कोणताही एम असलाच पाहिजे, विदाउट एम हे वर्क करणार नाही. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे सोशल सिस्टीम इज कनेक्टेड विथ द प्लुरॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल ऍक्टर्स. आता ही जी सिस्टीम किंवा सोशल सिस्टीम आहे ही अजिबात अशी जन्माला आली नाहीये की ॲज अ हा रिझल्ट आहे ऍक्टिव्हिटीचा वन इंडिव्हिज्युअलचा, असं काहीतरी नाहीये. आता हा जो रिझल्ट आहे ऍक्टिव्हिटीजचा याच्यामध्ये वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आलेले असतात. म्हणजे ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी किंवा इंटरॅक्शन करण्यासाठी एकाने होणार आहे का, नाही, तर त्याच्यापेक्षा एकापेक्षा जास्त लोक तिथं अपेक्षित असतात. ऑर्डर अँड पॅटर्न आहे अमंग व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स. ऑर्डर अँड पॅटर्न अमंग व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स. आता फक्त आणि फक्त एकत्रित येणं वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट युनिट्स मधून कशासाठी, तो सोशल सिस्टीम फॉर्म करण्यासाठी. तर हे काही आवश्यक नाहीये. कशासाठी येतोय आपण, फक्त एकत्रित येणं वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंटचे युनिट आपले दाखवणं, सोशल सिस्टीम फॉर्म करणं डज नॉट नेसेसरी. सोशल सिस्टीम क्रिएट करण्यासाठी काहीही याची आवश्यकता नाही. ठीक आहे. इथे अंडरलाईन एक गोष्ट, अकॉर्डिंग टू जे काही वेगवेगळे पॅटर्न्स आहे सोशल सिस्टीमचे किंवा अरेंजमेंट आहे किंवा ऑर्डर आहे त्याच्यानुसार युनिटी जी आहे वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये ती अंडरलाईन करणं आहे की सोशल सिस्टीमला एकत्रित आणणं. चौथं जे आहे कॅरेक्टरिस्टिक ते फंक्शनल रिलेशनशिप इज द बेसिस ऑफ फंक्शनल रिलेशनशिप इज द बेसिस ऑफ युनिटी. वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट युनिट्स आहेत त्यांच्याकडे एक युनिटी आहे त्या ऑर्डरमध्ये. इन ऑर्डर टू फॉर्म अ सिस्टीम, एक सिस्टीम फॉर्म करण्यासाठी त्यांच्याकडे एका पर्टिक्युलर फॉर्म मधली युनिटी आहे ती कॉन्स्टिट्युएंट केली आहे वेगवेगळ्या फॅक्टर्सच्या द्वारे. ह्याचाच परिणाम, ह्याचाच रिझल्ट काय आहे, तर फंक्शनल रिलेशनशिप जे आहे. फंक्शनल रिलेशनशिप ही संकल्पना कशी आपण मांडतो, तर कार्य असे नातेसंबंध ज्याच्यामध्ये जे फंक्शनिंग आहे किंवा नात्यासंबंधाचं जे काही ॲग्रीमेंट आहे बाय म्युच्युअली ते आपण फुलफिल करणं, त्यानुसार आपली कृती असणं, त्याला फंक्शनल रिलेशनशिप आपण म्हणतो. ठीक आहे. आता ही फंक्शनल रिलेशनशिप वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये असतात, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट्सची युनिट्स मध्ये असतात आणि हे इंटिग्रेटेड सुद्धा असतं, एकात्मिक सुद्धा असतं. संपूर्ण तत्वावर जे क्रिएट केलं गेले आहे त्यालाच आपण सोशल सिस्टीम असे म्हणतो. लक्षात समजलं आहे सोशल पर्यंत समजलं का, पुढे जायचं असं नाहीये की तुम्ही तुमचे नातेसंबंध आहे पण तुमच्यामध्ये बोलचालच नाही किंवा कुठले इंटरॅक्शनच नाही, तर त्याला फंक्शनल रिलेशनशिप म्हणता येणार नाही. फंक्शनल रिलेशनशिप काय आहे, तर ज्याच्यामध्ये म्युच्युअलिटी आहे, इंटरॅक्शन आहे, शेअरिंग आहे, नॉर्म्स व्हॅल्यूज अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा एन्व्हायरमेंटल
एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट ऑफ सोशल सिस्टम. आता प्रत्येक सोशल सिस्टीम ही एकमेकांशी कशी कनेक्टेड आहे किंवा एकमेकांशी कशी जुळलेली आहे, तर ह्याच्यामध्ये एक डेफिनेट जिओग्राफिकल एरिया किंवा प्लेस असतो. म्हणजे एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट म्हणजे एक डिफाईन केलेला भौतिक असा एरिया किंवा जागा, वेळ, सोसायटी एक्सेप्ट. आता सोशल सिस्टीम ही अजिबात सेम नाहीये ऍट डिफरंट टाइम. वेगवेगळ्या वेळेला ही अजिबात सेम नसते ऍट डिफरंट प्लेस अंडर डिफरंट सर्कमस्टन्स. डायनामिक किंवा चेंजेबल असतं त्याचं किंवा बदलतं सुद्धा असतं. म्हणजे हे जे पर्यावरणीय पैलू आहेत, तर प्रत्येक सामाजिक व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये एक निश्चित भौगोलिक क्षेत्र आहे, वेळ आहे, ठिकाण आहे, काळ आहे, समाज आहे, इत्यादींशी ती जोडलेली असते. आता सामाजिक व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ही सारखीच असेल असं अजिबात ग्राह्य धरलेलं नाही. हे गतिमान किंवा बदलण्यायोग्य मात्र असते. नेक्स्ट आहे विथ कल्चरल सोशल सिस्टीम. कल्चरल सिस्टीम सांस्कृतिक. कल्चरल सिस्टीम ही संबंधित आहे. ह्याचाच अर्थ काय, तर कल्चरल सिस्टीम ही युनिटी दाखवून देते वेगवेगळ्या मेंबर्स मध्ये सोसायटीच्या. पण ही कुठल्या बेसिसवर दाखवते, तर तुमची संस्कृती, तुमच्या प्रथा, तुमचा धर्म, तुमच्या रूढी इत्यादी बेसिसवर संस्कृती इथं दाखवल्या जाते. हे झालं वैशिष्ट्य सोशल सिस्टीम. नाव आता आपल्याला शिकायचं आहे एलिमेंट्स ऑफ सोशल सिस्टीम. एलिमेंट्स ऑफ सोशल सिस्टीम. एलिमेंट्स ऑफ सोशल सिस्टम. एलिमेंट्स ऑफ सोशल. डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट्स आहेत. 8 टाइप्स ऑफ एलिमेंट्स आहेत सोशल. पहिला इथे घेऊया आपण एलिमेंट्स ऑफ सोशल. पहिलं लिहा फेथ अँड नॉलेज. Faith and knowledge. विश्वास आणि ज्ञान. दूसरा है सेंटिमेंट. तिसरं आहे एंड गोल. एंड गोल आयडियाज. पाचवं आहे स्टेटस रोल. स्टेटस रोल. फक्त रोल. पावर. हे 8 घटक आहे सोशल सिस्टीम. सोशल सिस्टीम लिहून घ्या पटकन. दिसते का?
लिहून झालं की सांगा पटकन. स्टेप बाय स्टेप लिहा, सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. सोपं आहे समजून घ्यायला, पटकन लिहून घ्या. झालं बघा. एलिमेंट्स आहेत तर फेथ अँड नॉलेज म्हणजे विश्वास आणि ज्ञान हे युनिफॉर्मिटी आणते आपल्या वर्तनात. आणलं कशामध्ये, तर आपलं जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये. आता ही जी कृती आहे ही याला एक नियंत्रण करणारी संस्था किंवा एजन्सी म्हटल्या जाते. वेगवेगळे टाइप्स ऑफ ह्युमन सोसायटीज आहेत त्याला कंट्रोल करण्याची एजन्सी म्हणजे फेथ अँड नॉलेजचे एलिमेंट. आता फोर्स जो आहे इंडिव्हिज्युअलचा जो गाईड केला गेला जाईल पर्टिक्युलर डिरेक्शनच्या प्रती, तो इथे एन्जॉय केला जातो. पहिला मुद्दा त्याला म्हणतो आपण एलिमेंट ऑफ सोशल. दुसरा मुद्दा आहे सेंटिमेंट. कुठल्याही कारणाशिवाय व्यक्ती हा एकटा राहू शकत नाही, तो आयसोलेशन मध्ये राहू शकतो. त्याला काही पर्टिक्युलर कारण असेल तर तो एकटा राहतो, पण कुठल्याही कारणाशिवाय तो एकटा राहू शकत नाही. आता सेंटिमेंट जे आहे एखाद्या व्यक्तीचे किंवा सोशल नॅशनल एक्सेट्रा त्यांच्याकडे इमेन्स रोल ह्यांनी प्ले केला पाहिजे. ती रोल इमेन्स जी भूमिका आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे, रोल प्ले केली पाहिजे. कशामध्ये, तर सोसायटीमध्ये काहीतरी त्याची इन्व्हेस्ट करायचं विथ कंटिन्युटी. आता इन्व्हेस्ट म्हणजे काही फक्त पैसा, जे काही इन्व्हेस्टमेंट आपण चांगल्या सोसायटीसाठी करतोय, आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय, तर हे जे करतोय ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी किंवा सस्टेनेबिलिटी कंटिन्युटी राहिली पाहिजे असं सुद्धा इथं म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्षपणे हे लिंक आहे, कशाबरोबर लिंक आहे, तर कल्चर जे आहे लोकांचं किंवा संस्कृती ज्याला आपण म्हणतो लोकांची, त्याच्याबरोबर हे लिंक आहे. दॅट्स इट. नंतर आहे एंड गोल. तिसरं एलिमेंट आहे एंड गोल. आता ह्याच्यामधला माणूस जो आहे हा सोशल आणि डिपेंडंट जन्माला आलेला आहे. तो ज्या आवश्यकता आहे, ज्या गरजा आहे त्या फुलफिल करणे त्याचे ऑब्लिगेशन, त्या he has to meet his requirements and fulfill his obligation. माणूस आणि सोसायटी हे एक्झिस्ट आहे, ते ऑलरेडी त्यांचं अस्तित्व आहे, पण कशामध्ये, तर गरजा आणि समाधान, नीड्स अँड सॅटिस्फॅक्शन. आता एंड अँड गोल त्या गरजांचा शेवट सॅटिस्फॅक्शनचा शेवट कुठं आहे. एंड गोल तुमचा असलं पाहिजे, तिथपर्यंत आल्यावर माझं सगळं सॅटिस्फाईड आहे मी माझ्या आयुष्याविषयी. पण असं जगात तुम्हाला क्वचित एखादा व्यक्ती दिसेल की तो कम्प्लिटली त्यांनी त्याला जे पाहिजे क्वचित तुम्हाला त्याला काहीतरी एंड असला पाहिजे. तुमचं सॅटिस्फॅक्शन, तुमची गरज पूर्ण झाली की तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, त्याला म्हणतात एंड गोल. नंतरचा घटक आहे आयडियल अँड नॉर्म. आयडियल्स अँड नॉर्म. आता सोसायटी ले डाऊन करते सर्टन टाइप ऑफ नॉर्म्सवर आणि आयडियल्समध्ये सोशल सिस्टीममध्ये इम्पॅक्ट ठेवलेल्या सोशल सिस्टीममध्ये इम्पॅक्ट करतं आणि डिटरमाइन सुद्धा करतं वेगवेगळ्या फंक्शन्स जे आहे वेगवेगळ्या त्याला. आता हे जे नॉर्म्स आहेत ते प्रिस्क्राईब करतात डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन. कुठल्या बेसिसवर, तर ऑन विच इंडिव्हिज्युअल्स और पर्सन हे ॲक्वायर करतात, काहीतरी मिळवतात त्यांचं कल्चरल गोल्स आणि एम. आता हे जे नॉर्म्स आहे, हे जे नॉर्म्स आहेत आणि आयडियल्स आहेत त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर फोकवेज आहे, लोकप्रथा ज्याला आपण म्हणतो, कस्टम्स आहेत, ट्रेडिशन्स आहेत, फॅशन्स आहेत, मोरॅलिटी आहे आणि रिलिजन सुद्धा आहे.
हे डिफरंट टाइप्स ऑफ हे जे नॉर्म्स आणि आयडियाज आहे त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे परत एकदा बघा. फोकवेज, कल्चर, नॉर्म्स, ट्रेडिशन, कस्टम्स, फॅशन, मोरॅलिटी आणि रिलीजन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं का? तुमचं लिहून झालंय? सांगा आता तर लिहिलंय बोर्डवर. झालं, एन्जॉय झालं. नाव लिहा. स्टेटस रोल. STATUS रोल. झालं. आता स्टेटस रोल म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सोसायटी मधला हा फंक्शनल आहे. जे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सोसायटीच्या काही ना काही कार्य करत असतो. तो स्टेटस रोल रिलेशनच्या द्वारे पुढे जात असतो. कदाचित तो इंडिव्हिज्युअल पर्यंत येत असतो बाय द व्हर्च्यू ऑफ हिज बर्थ. ते व्यक्ती जेव्हा एकमेकांकडे जातात बाय बर्थही काही गोष्टी ठरलेल्या असतात, ठरलेल्या असतात नाही. म्हणजे बाय बर्थ जसं माझ्या जन्मला तो एक ग्रुप आहे, तो एक माझा स्टेटस आहे. माझा स्टेटस माझे लिंग मी स्त्री आहे की पुरुष त्याच्यानुसार होते. कास्ट की कोणत्या जातीत तुम्ही जन्माला आला आणि कोणत्या वयोगट तुमचा त्यानुसार तुमचं डायव्हर्सिटी बायफॉर्मेशन होत असतं. हा झाला स्टेटस रोल. त्यानंतर आहे फक्त रोल. आता सोसायटीने प्रिस्क्राईब केल्या वेगवेगळे रोल. कशासाठी? तर वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलसाठी. प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येकाचे वेगवेगळे रोल्स आहेत आणि हे रोल्स जे आहेत ते एक्सटर्नल एक्सप्रेशन आहे स्टेटसचे, जे लीड करतं सोशल इंटिग्रेशनला, ऑर्गनायझेशनला आणि युनिटीला. आता इंटिग्रेशन, ऑर्गनायझेशन आणि युनिटी हे कशामध्ये आहे तर फक्त आणि फक्त सोशल सिस्टीम मध्ये. आता जे आपण शिकतो ते त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये शिकतो आहे. झाला रोल. नंतर आहे पॉवर, त्याला आपण म्हणतो सत्ता. हा जो पॉवर आहे हा कॉन्फ्लिक्ट जो आहे हा पार्ट आहे सोशल सिस्टीमचा आणि ऑर्डरचा. याचा एक एम आहे. हे इम्प्लिसिट करतं, म्हणूनच ते काही प्रमाणामध्ये इन्व्हेस्टेड आहे विथ द पॉवर टू पनिश द गिल्टी अँड रिवॉर्ड दोज हू सेट अँड एक्झाम्पल. म्हणजे कॉन्फ्लिक्ट हा एक पार्ट आहे कशाचा? सामाजिक यंत्रणेचा. आणि एक क्रम सुद्धा आहे त्याच्या एमला धरून. हे इम्प्लिसिट करतं, म्हणूनच काही लोक जे आहेत ते इन्व्हेस्ट करतात सोसायटीमध्ये विथ द पॉवर. त्यांच्याकडे जी अथॉरिटी, जी सत्ता आहे त्याच्याद्वारे, जेणेकरून ते ज्यांनी चूक केली आहे किंवा काही गुन्हा केलाय त्यांना ते पनिश करू शकतील आणि ज्यांनी खूप चांगलं काम केलंय, एक्झाम्पल सेट केलं अशांना ते पारितोषिक सुद्धा देऊ शकतात. हा एक पॉवरचा भाग आहे. लास्ट पॉइंट आहे सँक्शन. SANCTION सँक्शन. SANCTION सँक्शन म्हणजे मंजुरी. ही मंजुरी इम्प्लाय करतं कन्फर्मेशन. म्हणजे सँक्शन म्हणजे कन्फर्मेशन दिलं, मंजुरी दिली, परमिशन दिली बाय द सुपेरियर. म्हणजे जे तुमचे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांच्या द्वारे इन द अथॉरिटी. म्हणजे ज्यांच्याकडे पॉवर आहे किंवा अथॉरिटी आहे त्यांच्याकडे तुम्हाला हे त्यांच्याकडून हे सँक्शन, कन्फर्मेशन मिळत असतं. कशाचं? ऑफ द ऍक्ट. ज्या काही कृती तुम्ही केलेल्या आहे सबऑर्डिनेटच्या द्वारे किंवा इम्पोजिशनच्या द्वारे, पेनल्टीच्या द्वारे फॉर द infringement of the command. Infringement of the command. That's it. So there are 8 types of elements of social system we have covered here.
If you have any queries, problems, if you not understood, then ask. Otherwise, I will go ahead. We are going to take different type of topics, that is types of social skills. Please note down type of social skills. जसं मी तुम्हाला लिहिलं type of social Hello? Types of social system. There are four types of social system. First, particularistic ascriptive type. आधी पण आपण ऐकलेले आहेत. बऱ्याच याच्यामध्ये रिपिटेशन होत असतं, कन्फ्युज व्हायचं नाही. तो कोणता कॉन्टेक्स्ट होता, हा कोणता कॉन्टेक्स्ट आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दिलं? दिलं? Particularistic ascriptive type. Spelling. आधी आपण लिहिलेलं PARTICULARISTIC. Particularistic ascriptive. ASCRIPTIV. ही पहिली टाईप आहे. दुसरं टाईप लिहा. सेम पहिला शब्द तोच आहे, पर्टिक्युलरिस्टिक. ह्याच्यामध्ये अस्क्रिप्टिव्ह ऐवजी अचिव्हमेंट वापरलेला आहे शब्द. ACHIEVEMENT. पर्टिक्युलरिस्टिक अचिव्हमेंट टाईप. तिसरा लिहा. युनिव्हर्सॅलिस्टिक अचिव्हमेंट टाईप. UNIVERSALISTIC. Universalistic Achievement Type. ACHIEVEMENT. Achievement Type. TYPE. चौथं लिहा. Universalistic Ascription Type. UNIVERSALISTIC. Universalistic Ascription Type. ASCRIPTION. ओके. आता हा जो पहिला टाईप आहे सोशल सिस्टीमचा, हे मेजर क्लासिफिकेशन आहे सोशल सिस्टीमचे ह्या 4 टाईप्सच्या द्वारे, जे टॅलकट पार्सन्स यांनी मांडलेला आहे. आता जो आहे पहिला पर्टिक्युलरिस्टिक अस्क्रिप्टिव्ह टाईप, ह्याच्यामध्ये ही जी टाईप आहे सोशल सिस्टीमची, ही कशाला गृहीत धरतं किंवा कशाला क्लेम करतं, टू बी ऑर्गनाइज अराउंड किनशिप अँड सोशॅलिटी. म्हणजे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते ऑर्गनाइज टाईप, म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन करणारं असलं पाहिजे. पण कशाच्या भोवती, तुमचे जे आपले नातेसंबंध आहे त्याच्या भोवती आणि सोशॅलिटीच्या भोवती. आता नॉर्मेटिव्ह पॅटर्न्स जे आहे सच टाईप ऑफ सिस्टीमचे, तर हे ट्रॅडिशनल पण आहे आणि थोडंली डॉमिनेट पण केल्या जातं डिफरंट टाईप्स ऑफ एलिमेंट्सच्या द्वारे अस्क्रिप्शन.
आता ही जी टाईप आहे सिस्टीमची, टाईप ऑफ सिस्टीम जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रेझेंट करतं प्री लिटरेट सोसायटीच्या द्वारे, ज्याच्यामध्ये तिथे गरज कशाची आहे, तर लिमिटेड बायोलॉजिकल सर्वायवल. लिमिटेड बायोलॉजिकल सर्वायवलची इथे आवश्यकता आहे. यालाच म्हणतात विशिष्ट स्वरूपाचा लेखी प्रकार. म्हणजे ज्या गरजा आहेत त्या गरजा फक्त आपल्याला आयुष्य जगण्यासाठी पर्यंतच मर्यादित असतात. एंड गोल जे मी आधी तुम्हाला सांगितलं ते याच्याशी कनेक्ट करू शकतो. दुसरं लिहा पर्टिक्युलॅरिस्टिक अचिव्हमेंट टाईप. सांगा बरं यात काय असेल. पर्टिक्युलॅरिस्टिक अचिव्हमेंट टाईप. आता हे इथे पण एक असा सिग्निफिकंट रोल आहे, महत्वाची भूमिका आहे. कशाची, तर जे धार्मिक कल्पना किंवा धार्मिक आयडियाज आहे त्याची. जसं की ते डिफरन्शिएट करतात, डिफरन्शिएटिंग घटक आहे, वेगवेगळे करणारे एलिमेंट्स आहे सोशल लाईफ मध्ये. जेव्हा ह्या रिलिजियस आयडियाज ह्या रॅशनली सिस्टमाइज असतात, तर पॉसिबिलिटी कशाची असते, नवीन नवीन रिलिजियस कन्सेप्ट उदयास येणे. ह्याला म्हणतात पर्टिक्युलॅरिस्टिक अचिव्हमेंट टाईप. ठीक आहे. तिसरं घ्या युनिव्हर्सॅलिस्टिक अचिव्हमेंट. युनिव्हर्सॅलिस्टिक म्हणजे सार्वत्रिक लेवलला किंवा सार्वभौमिक असा शब्द आपण त्याला वापरतो. सार्वभौमिक सिद्धी प्रकार. आता जेव्हा इथिकल प्रोफेसी असते, नैतिक मानदंड ज्याला आपण म्हणतो, इथिकल म्हणजे नैतिक, प्रोफेसी म्हणजे मानदंड, आणि नॉन इम्पिरिकल कन्सेप्शन म्हणजे गैर प्रायोगिक संकल्पना. गैर प्रायोगिक इम्पेरिकल आपण करतो प्रयोगात, गैर प्रायोगिक संकल्पना हे कंबाईंड असतं. काय काय कंबाईंड आहे, काय काय एकत्रित आहे, नैतिक मानदंड, गैर संकल्पना. ठीक आहे, हे कंबाईंड आहे. ह्याच्या माध्यमातून एक नवीन संच तयार होतो इथिकल नॉर्म्सचा. जे नैतिक जे निकष आहे त्या नैतिक निकषांचा एक नवीन संच तयार होतो. आता असे जे नैतिक सच टाइप्स ऑफ नॉर्म्स किंवा निकष आहे हे डिराइव्ड आहे, उदयास आलेले आहे, घेतले गेलेले आहे. कुठून, तर जे एक्झिस्टिंग रिलेशनशिप्स आहे सोशल मेंबर्स, जे समाजात असणारे जे मेंबर्स त्यांचे ऑलरेडी असणारे जे नातेसंबंध आहे त्यातनंच हे सच टाइप ऑफ नॉर्म्स घेण्यात आलेले आहे. म्हणूनच ते युनिव्हर्सॅलिस्टिक आहे त्याचं स्वरूप. त्याचं जे स्वरूप आहे ते युनिव्हर्सॅलिस्टिक आहे. चौथं घ्या चौथं युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन पॅटर्न. युनिव्हर्सॅलिस्टिक अस्क्रिप्शन पॅटर्न हा सोशल टाईपच्या अंतर्गत एलिमेंट्स जे आहेत व्हॅल्यू ओरिएंटेशन हे डॉमिनेट केले गेले आहे डिफरंट टाईप्स ऑफ एलिमेंट्स त्या एक्सप्रेशनचे पॅटर्न. म्हणूनच इथे इम्पसाइज करतात, प्लेस केले जातात त्या सच टाइप ऑफ स्टेटसवर ऑफ द ऍक्टर रादर दॅन हिज परफॉर्मन्स. अथॉरिटेरियन जे स्टेट आहे हे एक्झाम्पल आहे ह्या टाइप ऑफ सोशल सिस्टीम. हे झाले टाइप्स ऑफ सोशल सिस्टीम. नाव फंक्शन्स ऑफ सोशल सिस्टीम. 4 types of functions of social system. Functions of social system.
अडॅप्टेशन, गोल अटेनमेंट, इंटिग्रेशन आणि लॅटन पॅटर्न मेंटेन. अडॅप्टेशन, अटेनमेंट, गोल पहिला आहे अडॅप्टेशन, दुसरा आहे गोल अटेनमेंट, तिसरा आहे इंटिग्रेशन, आणि चौथं आहे लॅटन पॅटर्न मेंटेनन्स. पॅटर्न दुसरा अजून एक पॉइंट आहे तो पण आहे फॅमिली आहे, पीअर ग्रुप आहे, नेबरहुड आहे, गव्हर्नमेंट आहे, कास्ट आहे आणि नंबर आहे. सोशल कंट्रोलचं एक नियंत्रण असतं की जे एक फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कनुसारच आपलं वागणं असलं पाहिजे. ठीक आहे, ह्याला म्हणतात मेंटेनन्स ऑफ सोशल सिस्टम. आता सोशल सिस्टीम हे मेंटेन आहे, वेगवेगळे मेकॅनिझम्स त्याच्यामध्ये वापरले आहेत सोशल कंट्रोलचे. हे जे मेकॅनिझम्स आहेत हे इक्विलिब्रियम मेंटेन करतात, वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत सोशल इंटरॅक्शनच्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, इन ब्रीफ जर बघायचं झालं तर 2 टाइप्स ऑफ सोशलायझेशन. पहिला टाइप आहे सोशलायझेशन, दुसरा आहे सोशल कंट्रोल. तर सोशल कंट्रोल मध्ये लाईक सोशलायझेशन जसं आपण म्हणतो, तर सोशल कंट्रोल हे सुद्धा एक सिस्टीम आहे जी मोजमाप करत असते, मेजर करत असते, ज्याच्याद्वारे सोसायटी मोल्ड होते, म्हणजे फिरते. मोल्ड होते म्हणजे त्या पद्धतीने ती त्याचं कार्य करते त्याच्या मेंबर्सला धरून. कशासाठी, तर कन्फर्म करण्यासाठी त्याचं अप्रूव्ह जे पॅटर्न आहे सोशल बिहेवियरचे त्याच्यासाठी. आता अकॉर्डिंग टू पार्सन्स तिथे 2 टाइप्स दिले आहेत, एलिमेंट्स आहेत प्रत्येक सिस्टीम. आता इंटिग्रेटिव्ह आणि डिसइंटिग्रेटिव्ह हे आहे, आणि क्रिएट करतात ऑब्स्टॅकल्स ऍडव्हान्समेंट मध्ये इंटिग्रेशन. ठीक आहे, सोशलायझेशन जे हे प्रोसेस आहे ज्याच्याद्वारे इंडिव्हिज्युअल हे ऍडजस्ट करतात कन्व्हेन्शनल पॅटर्न जे आहे सोशल बिहेवियरचे त्याच्यानुसार. आता लहान मूल जे जन्मतात नायदर सोशल नॉर अनसोशल, तो काही सोशलही नसतो आणि तो अनसोशलही नसतो, परंतु जी काही प्रक्रिया होते सोशलायझेशनची सामाजिकरणे त्यातनं तो डेव्हलप करत असतो स्वतःला फंक्शनिंग करण्याकरता ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी. ठीक आहे, हे झाले मेंटेनन्स ऑफ सोशल सिस्टीम. आता जे फंक्शन्स आहेत सोशल सिस्टीमचे ह्याच्यामध्ये अडॅप्टेशन आहे, हे एक मोठं मेजर फंक्शन आहे सोशल सिस्टीमचं. सोशल सिस्टीम जी आहे ही एक रिझल्ट आहे जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट आणि लॉंग ड्रॉन हिस्टॉरिकल प्रोसेस सुद्धा याला म्हटल्या जाते. आता इथे अभाव कशाचा आहे, अडॅप्टेबिलिटी. तुम्ही कशा प्रकारे ते आत्मसात करता, अडॉप्ट करता, त्याचा इथे अभाव आहे. खूपच कमी प्रमाणामध्ये हे कारण आहे सोशल सिस्टमचे जे चॅलेंज केले जातात. हे कॉज आहे उत्क्रांतीचं, रिव्हॉल्युशनचं, क्रांतीचं, इट्स नॉट उत्क्रांती, इट्स नॉट रिव्हॉल्युशन, इट्स रिव्हॉल्युशन. आणि ह्याचाच परिणाम कशामध्ये आहे, तो ओव्हरहॉलिंग आहे हे सिस्टीम. आता हे रिस्पॉन्डेड आहे खूप चांगल्या प्रकारे माउंटिंग डिमांड जे आहे बदलाच्या. ओव्हर द टाइम जर बघितलं तर आपली जी सिस्टीम आहे ही डिमॉन्स्ट्रेटेड आहे एक्सलंट सेन्स ऑफ अडॅप्टेबिलिटी ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, हे झालं अडॅप्टेशन. दुसरं आहे गोल अटेनमेंट. गोल अटेनमेंट म्हणजे काय, तर प्रत्येक सामाजिक यंत्रणा एकापेक्षा जास्त गोल ती अटेंड करू शकते किंवा ठरवू शकते. कशासाठी, तर जे कोऑपरेटिव्ह एफर्ट्स आहेत, म्हणजे असे काही काम, असे काही श्रम आपल्याला करायचे ते एका सगळ्यांनी कोऑपरेटिव्ह म्हणजे समन्वयाच्या भावनेने करायचे आहे, त्यातनंच आपले काही जे गोल आहे ते फुलफिल होऊ शकतात, म्हणजे हा कोऑपरेटिव्ह एफर्ट आहे. अडॅप्टेशन जे आहे सोशल आणि नॉन सोशल इन्व्हायरमेंट आहे, कोर्स
आवश्यक आहे ह्याच्या गोल्सला धरून जे अटेंड करायचे आहे. इकॉनॉमी आहे सोसायटीची जी सब सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये जी प्रोड्यूस करते गुड्स अँड सर्व्हिसेस व्यापक स्वरूपामध्ये त्याच्या हेतूला घेते. नंतर आहे इंटिग्रेशन. लिहा इंटिग्रेशन लिहिलंय का तिसरा मुद्दा. इंटिग्रेशन म्हणजे एकात्मकता ज्याला आपण म्हणतो. सोशल सिस्टीम ही इसेन्शियली म्हणजे आवश्यकतेप्रमाणे इंटिग्रेशन आहे सिस्टीम म्हणजे आवश्यकच आहे. आता जनरल रुटीन पण आहे लाईफचं. हे नॉट द सोसायटी बट द ग्रुप ऑर सब ग्रुप इन विच वन फील्स मोर इन्व्हॉल्ड अँड बेस्ट एक्सप्रेस बाय नॉट डिसरिगार्डिंग द रेग्युलेशन नॉर्म. म्हणजे काय म्हटलेलं आहे तर सोशल सिस्टीम ही आवश्यक आहे. इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन सिस्टीम आहे ज्याला सगळं एकात्मिक आहे. एकरूपता आहे एकात्मता. ठीक आहे. ठीक आहे. आता जनरल रुटीन जे आहे आपल्या आयुष्याचं ते फक्त आणि फक्त इज नॉट द सोसायटी. आपल्या आयुष्याचं जे रुटीन आहे हे सोसायटी नाही आहे ते आपल्यापुरतंच संबंधित आहे. परंतु द ग्रुप किंवा सबग्रुप जे आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फील करतो खूप जास्त इन्व्हॉल्व होत असेल तो त्या कम्युनिटीमध्ये ग्रुपमध्ये किंवा सबग्रुपमध्ये आणि इंटरेस्टेड असेल हे जनरल रुटीन आहे परंतु त्या ग्रुपचं किंवा सब. आता नॉर्मल टाइम्सच्या कालावधी दरम्यान स्पिरिट जे आहे इंटिग्रेशनचे बेस्ट एक्सप्रेस केले गेले आहे बाय नॉट डिसरिगार्डिंग द रेग्युलेशन नॉर्म्स. आता याच्यामध्ये अबायडिंग आहे बायडिंग आहे त्यांच्याद्वारे जे अतिशय महत्वाचं आहे. अदरवाईज इट विल बी डॉमिनेशन ऑफ माइट ओव्हर राईट. तुमचं जे काही अधिकार आहे त्याच्यावर ते डॉमिनेट करू शकतं. ऑफ सेल्फ ओव्हर सोसायटी आणि स्पिरिट जे आहे म्युच्युअलिटीचं त्याला कळून सुद्धा जे की बेस्ड आहे आधारित आहे आपलं जे कॉमन वेलफेअर आहे जे सर्वसामान्य जे कल्याण आहे त्याच्यावर जे कदाचित एलिमिनेट सुद्धा होऊ शकतं नाहीसे सुद्धा होऊ शकतं. हे झालं इंटिग्रेशन. फोर्थ टाइप आहे लॅटन पॅटर्न. पॅटर्न आता पॅटर्न मेंटेनन्स आणि टेन्शन मॅनेजमेंट हे एक प्राथमिक स्वरूपातलं कार्य आहे सोशल सिस्टीम. आता अप्रोप्रिएट एफर्ट जे आवश्यक असणारे किंवा योग्य असणारे जे प्रयत्न आहे ते पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये जर गेले नाही त्याचा जर ऍब्सेन्स असला तर मेंटेनन्स अँड कंटिन्युटी जी आहे सोशल ऑर्डरची ती शक्य नाही आहे. ठीक आहे. नॉट पॉसिबल. इन फॅक्ट जर आपण प्रत्येक सोशल सिस्टीम मध्ये जर बघितलं तर तिकडे एक इनबिल्ट मेकॅनिझम आहे आणि हे मेकॅनिझम आहे त्याचा सुद्धा एक पर्पज आहे एक हेतू आहे. त्यासाठीच हे मेकॅनिझम ठरवलेले आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सांगा. कळतंय का आज जो पार्ट आपण सुरू केला सोशल सिस्टीमचा त्यातल्या डेफिनेशन त्याचे वैशिष्ट्य त्याचे घटक त्याचे टाईप त्याचे एलिमेंट फंक्शन मेंटेनन्स इथपर्यंत आपला भाग झालेला आहे. आता आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा जो आहे मेजर सोशल सिस्टीम. त्याच्या आधी मी तुम्हाला दोन मेजर सोशल सिस्टीम सांगितले. पहिला आहे फॅमिली आणि दुसरा आहे रिलीजन. आता फॅमिली जी आहे ना ते खूपच डिटेलमध्ये आपल्याला शिकायची आहे. फॅमिली आणि रिलीजन जर आपलं कंप्लीट झालं तर सोशल सिस्टीम हा भाग आपला कंप्लीट होतो. त्यानंतर आपण स्ट्रॅटिफिकेशन आणि ह्युमन बिहेवियर घेऊया. ठीक आहे. ब्रेक हवंय का.